खूप मोठं व्यासपीठ आहे, पण शिवाजी यांना दिसत नाही. शिवाजी यांना तुमचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय मी. आणि आता अध्यक्ष साहेब जे बोललेत त्यांनी काय सांगितलंय, क्वालिटी एज्युकेशन. शिक्षण कसं पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे. अगोदरचा राजा कुठून जन्माला यायचा, राणीच्या पोटातून. पाटील पाटलिनीच्या पोटातून यायचा. वतनदार वतनदाराच्या घरी जन्माला यायचा. जहागीरदार जहागीरदाराच्या घरी जन्माला यायचा. पण आजचा तलाठी, आजचा पोलीस, आजचा उद्योजक, आजचा शेठ, आजचा पत्रकार, आजचा संस्थेचा अध्यक्ष, आजच्या सन्माननीय यशदाच्या प्रतिनिधी, आजचे जे आहेत पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, हे आईच्या पोटातून जन्माला येत नाहीत, तर ते एका पेटीतून जन्माला येतात. आणि त्या पेटीचं नाव आहे शिक्षणाची पेटी. शिक्षणाची पेटी. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी. मला पुस्तक दिलंय तुम्ही, त्याच्यावर पहिलंच वाक्य आहे. रसाळ सर तुम्ही दिलं, मी वाचलं. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी. ए बरो, हॅलो. विद्या हे धन आहे रे, नाही नाही नाही, मी बी मास्तर आहे. माझ्या मागे म्हणायचंय, विद्या हे धन आहे रे. तुमचा आवाज बाबऱ्याचा नाही वाटू राहिला मला. सर माईक त्यांच्याकडे. बाबऱ्याचा लय मोठा आवाज आहे. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी. त्याचा साठा जयापाशी, त्यासी ज्ञानी मानती जन. माय बाप हो, जेव्हा आपण शेतामध्ये कामाला जातो, किती रुपये रोज आहे बेटा मम्मीला आईला? किती रुपये? नाही का तुझे? 250. माझी पण मम्मी जायची. माझ्या मम्मीला काय 25-30 रुपये होता, आता 250 आहेत. 250 रुपये रोज आहेत. आता तुमचं नाही विचारत मी रोज. पण एखाद्या शिक्षकाचं जर बघितला